पवनार ते पत्रादेवी हा शक्तिपीठ महामार्ग सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय झालेला आहे आणि या शक्तिपीठ महामार्गावरून बऱ्याच ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गाला समर्थनही दिलं जातंय आणि याच शक्तिपीठ महामार्गाचा विरोधही केला जातोय। परंतु या शक्तिपीठ महामार्गाच्या निमित्ताने माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे इंद्रनील मंगल कार्यालयात माळशिरस तालुक्यातील ज्या गावांमधून हा शक्तिपीठ महामार्ग जातोय त्या गावातील शेतकऱ्यांची एक सभा शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून विक्रमसिंह माने देशमुख यांनी आयोजित केली होती। या सभेमध्ये उपस्थित असणारे आपण पाहताय माझ्या पाठीमागं या ठिकाणी उपस्थित असलेले हे सगळे शेतकरी या शक्तिपीठ महामार्गामध्ये त्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या जाणार आहेत। त्याचबरोबर काही शेतकरी असे देखील आहेत की ज्या शेतकऱ्यांना या शक्तिपीठ महामार्गाचं महत्त्व समजलेलं आहे आणि या महत्त्वाच्या माध्यमातून आपल्याच शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी व त्या शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा देण्यासाठी देखील काही समाजातील कायदेतज्ञ असतील, ज्येष्ठ विधितज्ञ असतील, वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, ते देखील या शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थन मेळाव्यानिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहिले होते। आज आपण वेळापूरमध्ये त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम या शक्तिपीठ मेळाव्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि कायद्याचे विविध पैलू समजून सांगितले असे ॲडव्होकेट MM मगर साहेब देखील या शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ वेळापूर या ठिकाणी आले होते। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। वकील साहेब, या शक्तिपीठ महामार्गाच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिला, हा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा आहे का बाधित आहे का धोक्याचा आहे का नुकसानीचा आहे, याबाबत काय सांगा? 100% शेतकऱ्याच्या हिताचा शक्तिपीठ महामार्ग आहे। शेतकऱ्याचं हित त्यातच आहे की शक्तिपीठ महामार्ग झाल्यानंतर शेतकऱ्यांचाच नाही तर संपूर्ण तालुक्याचा किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा त्यातून विकास होणार आहे आणि विकास हा अनेक प्रकारचा विकास आहे तो, आणि त्यामुळं शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे आणि विरोध करायला त्याला काही अर्थ नाही असं माझं मत आहे। शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या खिशात 4 पैसे खेळतील आणि शेतकऱ्यांची पूर्व व्यसनाधीन होईल असं बोललं जातं, याबाबत काय सांगा? अजिबात नाही। शेतकऱ्याची पूर्ण व्यसनाधीन होतात ही अतिशय चुकीची कल्पना आहे। कुणीतरी उठवलेलं काहीतरी हे आहे, बुमरँग आहे। शेतकऱ्यांना मिळालेला पैसा शेतकऱ्यांनी व्यवस्थितपणे नियंत्रित करून शेतकऱ्यांनी विनियोग चांगल्या पद्धतीने केला तर शेतकऱ्याचा फार मोठा फायदा होणार आहे। याचबरोबर आपल्यासोबत सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते काकासाहेब जाधव देखील आहेत। काकासाहेब जाधव, माळशिरस तालुक्यामधल्या ज्या 12 गावांमधून शक्तिपीठ महामार्ग जातोय, परंतु याच 12 गावांमधील मगराच्या निमगावला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहितदादा पवार आले होते आणि त्यांनी निमगावमध्ये सभा घेऊन शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला। एकीकडे बारामतीचा विकास आणि एकीकडे माळशिरसचा विकास, या त्यांच्या वक्तव्याकडे कसं पाहता तुम्ही? खरं तर त्यांचं वक्तव्य हे राजकीय हेतून आहे। सध्या ते केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये सरकारमध्ये नाही तर ते विरोधात आहेत आणि विरोधकामध्ये असल्यामुळं शासनाने ज्या चांगल्या योजनेला आणलेल्या आहेत त्याला ते कायम विरोधात करत आलेले आहेत आणि त्याच उद्देशानं त्यांनी विरोध केलेला आहे। मला असं वाटतं की त्यांनी विरोध करण्यापेक्षा हा एक मोठा मार्ग होतोय। जवळपास 13 जिल्हे, साताऱ्यासहित आता 13 जिल्हे त्याच्यामध्ये आलेले आहेत। 13 जिल्ह्याचा विकास या मोठ्या रस्त्यामुळे होणार आहे। 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा माल वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे। 13 जिल्ह्यातल्या मुळात प्रश्न असा आहे की एकीकडे बारामतीच्या विकासाला आपण बोलला मगाशी आणि एकीकडे माळशिरसचा विकास, याबाबत काय सांगाल? आणि विरोध आमदार रोहित पवारांचा आपण बघतोच की बारामतीच्या बाबतीमध्ये ते महाराष्ट्राभर बोलत असतात की बारामतीचा प्रचंड विकास झाला। प्रत्येक निवडणुकीमध्ये तो मुद्दा असतो की बारामतीसारखा विकास राज्यामध्ये कोणत्या शहराचा झाला नाही। म्हणजे बारामतीमध्ये विमानतळ आहे, बारामतीमध्ये रेल्वे स्टेशन आहे, बारामतीमध्ये MIDC आहे आणि आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये रेल्वे स्टेशन नाही, MIDC नाही, विमानतळ नाही। म्हणजे प्रचंड मागास आहे आमचा माळशिरस तालुका आणि विकासाचा पहिला एक मोठा टप्पा, मोठा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणून जातोय, तर त्याला ते विरोध करतायत। त्यांना मला आवाहन करायचं आहे, विकासाची गंगा जे तुमचे पक्ष आहे, पार्टी आहे, ते गेली 70 वर्ष आमच्या तालुक्यामध्ये आणू शकले नाहीत। देवाभाऊच्या माध्यमातून ती येत आहे तर तुम्ही त्याला विरोध करू नये तर तुम्ही त्याचं समर्थन करा। ज्यांनी आजचा हा समर्थन मेळावा आयोजित केला होता ते विक्रमभाऊ माने देशमुख देखील आपल्या पुढे आहेत। विक्रमभाऊ, परवा 17 मेला अकलूज या ठिकाणी एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये एका शेतकऱ्यानं असं स्टेटमेंट दिलं की देवाभाऊ पुढं कुणाचंच चालत नाही, याबाबत तुम्ही काय सांगाल? ते जे बोलले ते एकदम खरं बोलले आणि ते नकळत त्यांच्याकडून ते निघून गेलं। त्यांना कदाचित ते बोलायला नसेल पण त्यांना माहीत आहे की देवाभावांना विरोध करून किंवा त्यांच्या एखाद्या ड्रीम प्रोजेक्टला जो खरंच चांगला आहे आणि ज्याच्यामुळे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट या महाराष्ट्रात तयार होतोय त्याला विरोध जरी केला
तरी देवाभाऊंच्या पुढं कोणाचंच चालणार आहे त्यांनाही माहीत आहे. आणि दुसरी गोष्ट, आता इथं जे शेतकरी जमलेत यापेक्षा अजून बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांचे जमीन संपादित होणार आहे ते इथं येऊ शकले नाहीत, कारण ते एका वेगळ्या विचित्र राजकीय हेतूत अडकलेले आहेत आणि पक्षाकडे अडकलेले आहेत. त्यांचे मला सकाळी फोन आले, आम्ही तुमच्याबरोबर आहे पण आम्हाला समर्थनार्थ येता येत नाही, असेही बरेचसे लोक आहेत. त्याचबरोबर ज्यांनी वेळापूर जिल्हा परिषद गटाचं एक प्रतिनिधित्व देखील या ठिकाणी केलं होतं, त्याचबरोबर सभागृहात देखील वेळापूरसह त्यांच्या जिल्हा परिषद येणाऱ्या गावाच्या गटांमध्ये विकास कामे खेचून आणण्यात यशस्वी झाले होते असे बाळासाहेब दांजे देखील आपल्यासोबत आहेत. या ठिकाणी जो शेतकरी मेळावा झाला बाळासाहेब, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या की आम्ही देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत आणि आमची भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहोत. अलीकडच्या काळात आपण भाजपबरोबर काम करत आहात, तर या शेतकऱ्यांना आपण समर्थन देऊन आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घालून यावर मार्ग काढणार आहात का? 100% या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या ज्या शंका आहेत की आमची बाधित झालेल्या जमिनीला किती मोबदला मिळणार आहे, काय होणार आहे, त्या पद्धतीनं या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते असतील त्यांच्याशी विचारविनिमय करून आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे यांच्याशी संपर्क साधून आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मनातली जी शंका आहेत, शेतकऱ्यांच्या जी मनात काही विरोधकांनी आता जी दहशत निर्माण केली किंवा भीती निर्माण केली, ती भीती दूर करण्यासाठी आदरणीय पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर असतील किंवा संबंधित या अधिकारी असतील, या अधिकाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांचे जे प्रश्न किंवा शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या शेतकऱ्यांच्या अडचणी कलेक्टर आणि आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या समक्ष ते सोडवून या शेतकऱ्यांना दिलासादायक अशा त्यांना जे मार्गदर्शन मिळेल आणि शेतकरी आपल्याहून स्वतःहून या शक्तिपीठाला समर्थन तर आहेत, परंतु पुन्हा अजून एकदा फक्त शेतकऱ्यांची मागणी की आम्हाला जास्तीत जास्त मोबदला किंवा आम्हाला जे आता जे विरोधक सांगतात त्या विरोधकांची जी काय संभ्रम निर्माण केला, तो संभ्रम दूर करण्यासाठी या माळशिरस तालुक्यामधले जे शेतकरी बाधित शेतकरी आहे या शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा आदरणीय जयाभाऊ गोरे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली लवकरात लवकर आम्ही या ठिकाणी घेऊ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा शेतकऱ्यांच्या ज्या मनातल्या अडचणी आहेत, ती शंका आहेत, ते शंका दूर करण्याचं काम करू. जे व्यावसायिक आहेत ज्यांनी अनेक वर्ष हॉटेल व्यवसाय केला, त्यांचं हॉटेल देखील या शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित होते. त्या अनुषंगानं वेळापूरमध्ये इंटरचेंज होते, त्या ठिकाणी 100 एकरापासून 400 एकरापर्यंत जमीन ॲक्वायर केली जाणार, अधिग्रहित केली जाणार आहे आणि त्या ठिकाणी व्यवसायाला चालना देणार आहेत. एक त्या ठिकाणी जे लोक बाधित होत आहेत, ज्या 12-13 गावातले इंटरचेंजमध्ये त्यांना आपण त्या ठिकाणी सरकारकडून जागा मागून त्या ठिकाणी व्यवसाय उभारणीसाठी आपण प्रयत्न करणार आहात का, किंवा एक व्यावसायिक म्हणून आपला व्यवसाय बंद पडतो या माध्यमातून, याबद्दल काय सांगाल? नाही, एकतर मुळात वेळापूरचा विकास हा अतिशय जलद गतीने व्हायला लागलेला आहे. ही सगळ्यात म्हणजे स्वाभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. भाजप सरकार आल्यापासून, देवाभाऊंचं सरकार आल्यापासून तुमचं हॉटेल विकास होतोय पण तुमचा व्यवसाय आज उद्ध्वस्त होतोय, याबाबत तुम्हाला वेदना होत नाहीत का? वेदना तर होतेच, पण आम्ही काय करणार आहे, आम्ही एक शेतकरी कमिटी नेमणार आहे की आमच्या ह्या समर्थनार्थ आमची कमिटी नेमणार आहे आणि कमिटीमध्ये आम्ही सरकारला सांगणार आहे की आमचे व्यवसाय जरी बंद पडले तर आम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी जागा आम्हाला उपलब्ध करून द्या. इंटरचेंजमध्ये ज्या ठिकाणी जे 200-300 एकराचं अधिग्रहण केलंय त्या ठिकाणी प्राधान्यक्रमानं तुम्हाला त्या ठिकाणी जागा द्यावी अशी मागणी असेल. हा, तशी मागणी आमची राहणार आहे. पण शक्तिपीठ महामार्गाला समर्थन आहे? 100% आमचं शक्तिपीठ महामार्गाला समर्थन आहे. वेळापूरच्या राजकारणात देखील माने देशमुख कुटुंब सातत्यानं एक सक्रिय असतं. आपण सर्वात शेवटी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अमरभाऊ, आपल्याही भागातल्या वेळापूर शहरीतल्या जमिनी या शक्तिपीठ महामार्गामध्ये जात आहेत, माने देशमुख परिवाराचे असतील किंवा इतर समाजाच्या लोकांचे देखील असतील. हा शक्तिपीठ महामार्ग मनापासून व्हावा की वरकरणी आपला पाठिंबा आहे शक्तिपीठाला? नाही, ह्या शक्तिपीठाला वरकरणी पाठिंबा असा कोणाचा नाही, मनापासून लोकांचा पाठिंबा आहे. मग लोक का विरोध करतायत आणि विरोध करणारे कोण आहे? लोक जे विरोध करणारे लोक आहेत ते कोण आहेत ते मी काय सांगायची गरज नाही. जी आता विरोधी पक्षाची मंडळी जी आहेत ते आता दलाल म्हणल्यासारखं काय मंडळी काम करतात आपल्या गावामध्ये, तशी मंडळी आहेत, ती लोक ती आहेत. परंतु जो खरा शेतकरी आहे, जो बाधित शेतकरी आहे, त्याला निश्चितप्रमाणे आपली जमीन जाते, त्याबद्दल कसलंही दुःख नाही. परंतु ज्या काही समृद्धी महामार्गामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी या मार्गामध्ये होऊ नयेत. म्हणजे जसा रस्ता साईडचा रस्ता असावा किंवा ज्या रानातून ह्या रानामधून त्या रानामध्ये जाण्यासाठी ज्या सुविधा असाव्या आणि पूर्वीचे जे काय कॅनॉलचे रस्ते असतील, जी कॅनॉल जाणार असेल त्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या ह्या सरकारने सोडवाव्यात. त्या अडचणी इथं होऊ नयेत अशी प्रामाणिक शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि त्याला मिळणारा जी मोबदला आहे तो
आता आपण बघतोय की पुरंदर येथे मोठं एक विमानतळ होणार आहे. त्या शेतकऱ्यांची त्या पद्धतीने सुद्धा शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने आपल्या जमिनीला मोबदला मिळावा. तुमचा पाठिंबा आहे 100% समर्थन. 100% आपला ह्याला समर्थन आहे. वेळापूरमध्ये आज जी बैठक झाली शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्तानं समर्थन देण्यासाठी जो शक्तीपीठ मेळावा आयोजित करण्यात आला होता, या शक्तीपीठ मेळाव्याला विविध राजकीय पक्षांची जे शेतकरी आहेत, विविध वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे नेते मंडळी असतील, सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे नेते मंडळी असतील, हे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय, हे एकाच छताखाली राजकीय छताखाली जरी नसले तरी ज्यावेळेस शेतकऱ्याच्या हिताचा, तालुक्याच्या विकासाचा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी ही मंडळी एकाच छताखाली एकत्र आली आणि शक्तीपीठ महामार्गाला या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे. आणि शक्तीपीठ महामार्ग व्हावा, हा शक्तीपीठ महामार्ग होत असताना शेतकऱ्याला जास्तीत जास्त मोबदला मिळावा आणि शेतकरी हिताच्या गोष्टी सरकार करेल, देवाभाव निश्चित याचा विचार करतील, ही देखील मागणी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. माझे सहकारी अमोल साठे यांच्यासह मी AS न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज वेळापूर.